जय भीम इंडिया न्यूज में मैं सृष्टि एसआरटी आपका स्वागत करती हूं। आइए नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों पर। पेट्रोल डीजल की बढ़ती कीमतों को मद्देनजर रखते हुए अमरावती शहर जिला कांग्रेस ने पेट्रोल पंपों के पास भोंगे लगाकर केंद्र सरकार का निषेध किया। चुनाव के दौरान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने लोगों को ईंधन की कीमतों को स्थिर रहने का आश्वासन दिया था, लेकिन आश्वासन केवल हवा में रहने से कांग्रेस द्वारा निषेध किया गया। प्रधानमंत्री की ऑडियो क्लिप को भोंगे द्वारा बजाकर केंद्र सरकार का निषेध रिकॉर्ड किया गया और वहीं अमरावती के इरविन चौक से पेट्रोल पंपों पर कांग्रेस द्वारा निदर्शने भी किए गए। जेब में थोड़ा बहुत पैसा बचने लगा कि नहीं बचने लगा? आपका फायदा हुआ कि नहीं हुआ? मुझे बताइए, पेट्रोल के दाम कम हुए कि नहीं हुए? ऐसे नहीं, पूरी ताकत से बताइए, पेट्रोल के दाम कम हुए कि नहीं हुए? निवडणुकीच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस आजचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी लोकांच्या भावनेला हात घातला होता आणि ते प्रमुख त्या जनसभेमधून ते नेहमी हे म्हणायचे की डिझेलचे भाव कमी झाले की नाही झाले, लोक म्हणायचे नाही. पेट्रोलचे भाव कमी झाले की नाही झाले, लोक म्हणायचे नाही. गॅसचे भाव कमी झाले की नाही झाले, लोक म्हणायचे नाही. तुमच्या खिशात पैसा वाचला की नाही वाचले, लोक ते नाही. आणि मग लोकांच्या भावनेला हात घालून ते सत्तेवर आले आणि त्यांनी सांगितलं की जर आम्ही सत्तेवर आलो तर पेट्रोल 30 रुपये लिटर करू. पण आज 110 लिटर 115 रुपये लिटर पेट्रोल झालेलं आहे. डिझेल 105 रुपये लिटर झालेलं आहे. आणि त्यांनी ज्या घोषणा दिलेल्या त्या घोषणा त्यांना पुन्हा आठवण करून देण्यासाठी सर्वसाधारण लोकांचं जीवनमान हे ढासळलेलं आहे. लोकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत ढासळलेली आहे. लोक हातघाई झालेले आहे. अशा वेळेस त्यांनी दिलेल्या घोषणा ज्या त्यांनी दिल्या त्या पुन्हा त्यांच्यापर्यंत पोहोचवाव्या, जेणेकरून त्यांना आपण जे बोललो होतो त्यांची आठवण करून काहीतरी ते त्याच्यावर निर्णय घेऊन हे डिझेल पेट्रोल या सगळ्या गोष्टी, गॅस, या सर्व गोष्टी ज्या सर्वसामान्य लोकांच्या निगडीत आहे यांचे भाव कमी करतील असं आम्हाला प्रामाणिकपणे वाटतं. पूर्ण शहरामध्ये या बाबतीत लोकांमध्ये फार मोठा असंतोष आणि खतखत आहे. ती खतखत समोर आणण्यासाठी आम्ही अकोला जिले के आपाटापा समूह ग्राम पंचायत के सिमटियाई के पति बाबूलाल घोड़े का 8 माह पहले ही गंभीर बीमारी के कारण निधन हो गया। परिवार में 3 बच्चे हैं जो खेती नहीं कर सकते। ऐसे में जहां बच्चों की देखभाल का सवाल उठता है, वहीं धूप और विंड पास से बच्चों की देखभाल भी उतना ही ज़रूरी है। लेकिन टागा के घर की देखभाल करना मुश्किल था, इसलिए उन्होंने घरकुल के लिए आवेदन किया। हालांकि फिर से सर्वेक्षण करने का आदेश मारा गया था, जहां अब मकान होगा या नहीं ये संशय था। और इसी सवाल पर ग्राम पंचायत सचिव सदस्य और जिला परिषद सदस्य उस विधवा और उनके 3 बच्चों का आधार बने हैं। आइए जानते हैं क्या है खबर। सर, मी ग्रामसेवक संजय श्रीवास गेल्या 1 वर्षापासून या गावात ग्रामसेवक म्हणून कार्यरत करत आहे. शासकीय कामकाजानिमित्ताने मी जेव्हा घरपट्टी पाणीपट्टी उचलण्याकरता फिरलो मान्य सदस्य मान्य सरपंचांना घेऊन, तर येता यांच्या घरी आलो एक दिवस. तर त्यांना विचारलं, पाहिलं बा घरपट्टी द्या वगैरे द्या. तर प्रथम असं त्या क्षणीच मला असं वाटलं की एकदम गरीब परिस्थिती, हलाखीची परिस्थिती दिसली. त्यांची चौकशी केली बा की तुम्ही एवढं कसं का राहता या घरात, एवढं पूर्ण पाणी होतं, घाण होती, केरकचरा होते. तर त्यांनी सांगितलं की 8-10 महिने झाले माझे पती हार्ट अटॅकमुळे मरण पावले आणि मला कोणी सहारा नाही, 3 मुलं आहेत. तर तेव्हाच माझ्या मनात आलं की आपण एक सामाजिक माणूस आणि समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि हा एक आपल्याला एक असं म्हणा की योगच आला समजा की माझ्या मनात होतीच आपण कोणाला तरी मदत करू. तर हा एक मुद्दा झाला आणि त्यानंतर मी चर्चा केली सरपंच साहेबासोबत आणि नंतर योगायोगाने त्या दिवशी शंकरराव इंगळे जीप सदस्य यांची भेट झाली. त्यांनी कोणत्याही क्षणात विचार न करता तात्काळ म्हणे साहेब आपण काम केव्हा सुरू करता सांगा. आणि त्यांनी हो गेला. त्यांनी माझा उत्साह वाढला. मग लगेच आमचे मित्र विजयराव देशमुख साहेब यांना मी मेसेज टाकला. त्यांनी मेसेज टाकल्यावर त्यांनी पण मला चांगलं समर्थन केलं. माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मी संपर्क केला तर प्रत्येकाने मला होच म्हटलं. आता त्यामुळे असं वाटतं की आपण समाजात जगतो, समाजासाठी काही केलं पाहिजे. आणि अशी एक माझी ताई आहे ज्याला मी आता बहीण मानतो, यांना आपण शासन देईल तेव्हा देईल त्याची वाट न पाहता आपण लोकसहभागातून यांना एक घरकुल, स्वतःचं हक्काचं घर, लोकसहभागातून मिशन घरकुल टास्क 1 असं मिशन मी सुरू करणार आहे.
आणि सर्वांना आवाहन करणार आहे की बा ज्यांना जेही द्यायचं आहे त्यांनी साहित्यरूपी आम्हाला मदत करावी. या मदतीतून आम्ही यांना स्वतःचा हक्का सगळं देणार आहोत. सर सर्कल जिल्हा परिषद सर्कलमधील आपत्तापा या गावामध्ये 8-10 महिन्यापूर्वी बाबूलाल घोडे यांचं आकस्मिक निधन हृदयकारण झालेलं असून त्यांच्या पत्नीची आम्ही भेट घेतली असता त्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्यांच्या पश्चात 3 मुलं असताना त्यांचं जे घर आहे त्या घराची एकदम एवढं घर आहे की त्यांच्या घराला तुराट्यांच्या भिंती लागलेल्या होत्या. आम्हाला ते एक मानवभावनेतून म्हणून झाला की आम्ही त्यांना सहकार्य करण्यास ठरवलं असून या गावातील ग्रामसेवकांनी पुढाकार घेऊन आम्हाला कल्पना दिली. श्रीनिवास यांनी आम्हाला कल्पना दिल्यानंतर आम्ही एक त्या दिवशी ठरवलं की या सीमाबाई बाबूलालजी घोडे यांना आम्ही राहण्याकरता आमच्या स्वखर्चानं आमच्या स्वतःच्या खर्चाने यांना एक घर बांधून देण्यास तयार आहोत. तसेच त्यांनी सांगितलं की माझ्या मागं शेती नाही आहे, कोणी नसल्यामुळे मला जर रोजगार मिळाला तरी चालेल. तर त्याप्रमाणे मी डॉक्टर DHO साहेबांसंग बोलून त्यांचा आम्ही जेवढा रुग्णालयामध्ये नोकरीच्या जागा निघतील त्यावेळी मी संधी देण्याचं पहिले प्राधान्य देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यायची आज थोडीतरी माझ्या मतीनं एक रुग्णाध्यक्ष म्हणून त्यांना मी एक हमी देतो. त्यांना अटॅक आलता. त्याला 8 महिने झाले. मजुरी म्हणजे आम्ही शेतीचेच काम करतो, घरी काहीच नाही. आणि असंच परिस्थिती बेकार, म्हणजे परिस्थिती चांगली नाही, निदान आहे. काय सध्या कंडिशन आहे घराची तुमच्या? कसं आहे घर? घर असं कुळाचंच आहे, कुळाच्याच भिंती आहेत बस. वर कागद आहे. काय पावसाळ्यात काय त्रास होते? पावसाळ्यात पूर्ण घरात पाणी थांबते आणि सरे मच्छरे गस पूर्ण घाण होते आणि राहण्याची पंचायत पडते. डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जयंती के अवसर पर कोल्हापुर जिला मध्यवर्ती जयंती कमेटी की ओर से 30 अप्रैल को पूरे शहर में मिरवनुक निकाली जाएगी. इस बात की जानकारी उत्सव कमेटी के अध्यक्ष प्राध्यापक विजय काड़ेबाग ने पत्र परिषद में दी. साथ ही पालक मंत्री सतेज पाटिल और पूर्व विधायक मालोजी राजे छत्रपति इनके हाथों मिरवनुक उद्घाटन किया जाएगा. पत्र परिषद में प्राध्यापक शाहजी कांबले, सतीश कांबले मौजूद थे. यांच्यामार्फत यावर्षीचा जयंती सोहळा संपन्न होत आहे. या निमित्तानं कार्यक्रमाची रूपरेषा आपल्यासमोर मांडावी या अनुषंगाने आपल्याला आपल्यासमोर आणण्यात आलं. दिनांक 28 एप्रिल, 29 एप्रिल आणि 30 एप्रिल या 3 दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंती महोत्सवाचा कार्यक्रम मध्यवर्ती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे. या 3 दिवशी व्याख्यानमाला आहेत. पहिल्या दिवशी शाहू स्मारक भवन या ठिकाणी व्याख्यानमाला आहे. दुसऱ्या दिवशी शाहू स्मारक भवन या ठिकाणी व्याख्यानमाला आहे. आणि जो तिसरा दिवस आहे तो महत्त्वाचा म्हणजे महामिरवणुकीचा आहे. की या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यातून आंबेडकरी जनता आणि एकूण सर्व जनता या मोठ्या प्रमाणात कोल्हापूर शहरामध्ये उपस्थित राहणार आहे. आणि कोल्हापूर शहरामध्ये महामिरवणूक बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची ही निघणार आहे. या मिरवणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे की या मिरवणुकीला मान्यवर तर उपस्थित राहणारच आहे. माननीय पालकमंत्री यांच्या हस्ते आणि त्याचबरोबर मालोजीराजे छत्रपती सन्माननीय या 2 पाहुण्यांच्या हस्ते या महामिरवणुकीचं उद्घाटन होईल. त्याचबरोबर या महामिरवणुकीसाठी जे सन्माननीय उपस्थित राहणार आहे त्यामध्ये माननीय आमदार राजूबाबा आवळे, माजी आमदार माननीय डॉक्टर सुजित विंचेकर, माननीय राजीव आवळे माजी आमदार आणि त्याचबरोबर समाज कल्याण सहाय्यक आयुक्त माननीय विशाल लोंढे साहेब हे मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. उद्घाटनाच्या सोहळ्याला मिरवणुकीची ही महामिरवणूक दसरा चौक या ठिकाणावर निघेल. या महामिरवणुकीचा जो रूट आहे तो बिंदू चौक, आसबाग मैदान, लेखामी गणेश मंदिर, महाद्वार रोड, कपाशी तिट्टी, त्याच्यानंतर याच्या कॉर्पोरेशन मार्गे टाउन हॉल आणि त्याच्यानंतर दसरा चौकात पोहोचेल आणि त्याचं रूपांतर महामिरवणुकीचं नंतर जाहीर सभेत होईल. चक्रवात के साथ बेमौसम बारिश से रायगढ़ जिला बुरी तरह प्रभावित हुआ है। महाड़ में भारी बारिश से घरों को भारी नुकसान पहुंचा है। घर की दीवार गिरने से एक व्यक्ति घायल भी हो गया। इस दौरान बिजली आपूर्ति भी काट दी गई। बारिश से आम, काजू और अन्य फलों की फसलों के साथ साथ ईंट भट्टा व्यापारियों को भी भारी नुकसान हुआ है। तालुका में तेज हवाओं के साथ भारी बारिश हुई और हवाएं चक्रवात में बदलने से तालुका में कई जगहों पर घर ढह गए। इसलिए मांग की जा रही है कि सरकार द्वारा जल्द पंचनामा कराकर मदद की जाए।
आज दुपारनंतर जे चक्रीवादळ झालं, अतिशय तुफान वेगाने वारा सुटला आणि त्याच्यामध्ये कुसगाव बौद्धवाडीमधलं जवळजवळ एक 70-75 घरांचं नुकसान झालेलं आहे. प्रत्येक घरावरची कौलं आणि पत्रे उडालेले आहेत. वरच्या वाडीमध्ये शंकर रामा शिर्के हे 75 वर्षाचे गृहस्थ अतिशय गरीब परिस्थितीत या ठिकाणी जीवन जगत आहेत आणि त्यांचंही घर जमीनदोस्त झालेलं आहे. त्यांचा सगळा संसार उद्ध्वस्त झालेला आहे. ते स्वतः जखमी पण झालेले आहेत आणि त्यामुळे शासनाला विनंती आहे की आपण ताबडतोब या घरांचं झालेल्या नुकसानीचा पंचनामा करावा आणि त्वरित त्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी शासनाकडे मी विनंती करत आहे. 3 पासून पाऊस हा सुरू झालेला आहे. चक्रवादळ तर तलपासून अगदी एक आमच्या घरात भीत राहिली नाही. आणि हांडा नाही, बासन नाही, काय नाही, कपडा नाही, लता नाही, काय नाही. सगळे आम्ही अशी उघड्यावर पडलेली माणसं आहे. काय तर तुम्ही सरकारने आम्हाला अगदी तुम्हाला हात जोडतो, शरण येतो, तुम्ही मला लवकरच तुम्ही आपले झोपडं तुम्ही बांधून द्या अशी माझी तुम्हाला विनंती आहे. चक्रीवादळ झालं, त्या चक्रीवादळाने बाहेर पडता भीत माझ्या अंगावर पडली. मी जखमी झालेला आहे. मला काय चालवं नाही ना, काय नाही, तर बसवं नाही, अन्न राहायला जागा नाही, काय नाही, आता थारा नाही. तर लवकरच शासनाने लवकरच कपडा बिपडा सगळा गेला पावसात. जय भीम मीडिया न्यूज में यहाँ लेते एक छोटा सा ब्रेक। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। ब्रेक के बाद आपका स्वागत है। कोल्हापुर जिला ऐतिहासिक मानगांव में शताब्दी महोत्सव समारोह 28 अप्रैल से होने जा रहा है। सांगता संता समारोह में एडवोकेट प्रकाश तथा बाला साहेब आंबेडकर, श्रीमंत छत्रपति शाहू महाराज और अप्पा साहेब पाटिल इनके परपोते विक्रम सिंह पाटिल लोगों से संबोधित करेंगे। इस पार्श्वभूमि पर शताब्दी महोत्सव के प्रमुख कार्यकर्ता मानगांव में आकर देखभाल किया। इस कार्यक्रम में जिला के सभी लोग शामिल हो, इस प्रकार का आह्वान लॉर्ड बुद्धा टीवी चैनल पर किया गया। मी शाहूंचं प्रदर्शन बघण्यासाठी इथं आलेले आहे। तर सगळे चित्रकला प्रदर्शन बघून आम्हाला खूप आनंद झाला आणि लहानपणापासून आम्ही बघण्यासाठी म्हणजे उच्चतच होतो शाहू म्हणजे घेतलं शाहूंचं सगळं आम्हाला माहिती नव्हतं। आम्ही पहिल्यांदा येऊन हे बघून सगळं आम्हाला आनंद झाला। कृष्णा सकाराम जितकर हे माझे वडील इथं शाहू मिल कामगार होते, मी त्यांचा मुलगा बोलतो। इथं जिल्हाधिकारी राहुल रेखावत साहेबांनी शाहू मिलमध्ये एक्झिबिशन म्हणजे शाहू 100वा स्मृतिदिन या निमित्त इथं चित्र प्रदर्शन म्हणजे वेगवेगळे 28 एप्रिल ते 26 मेपर्यंत फुल कार्यक्रमाची रूपरेषा सर्व डिजिटल माध्यमातून कोल्हापूरमध्ये तिची प्रसारित केलेली आहे आणि इथं पूर्ण चित्रप्रदर्शन आता सध्या चालू आहे आणि ते पूर्णतः फ्रीमध्ये त्याचा आस्वाद घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तशी मॅनेजमेंट केलेली आहे आणि सर्व कोल्हापूरवासियांना आणि महाराष्ट्रातल्या सर्व शाहूप्रेमियांना माझी नम्राची विनंती आहे तर हे प्रदर्शन आणि शाहू मिल। मी मानसिंग पाटील, रयतेचा राजा, शेतकऱ्यांचा कैवारी, दीन दलित शोषित आणि वंचितांचा आधारवड राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे स्मृती शताब्दी वर्ष आहे। छत्रपती शाहू महाराजांचं चरित्र घरोघरी पोचावं ह्याच्यासाठी माझ्या शाहूंच्या आठवणी ह्या पुस्तकाच्या 1,00,000 प्रती अल्प किमतीमध्ये घरोघरी पोहोचवण्याचा मी संकल्प केलेला आहे। 260 पानांचे पुस्तक आहे। निव्वळ 60 रुपयामध्ये मी शाहू स्मृती शताब्दी वर्षानिमित्त उपलब्ध करून दिलेला आहे। गेल्या 5 दिवसापासून मी शाहू मिल परिसरामध्ये ह्या पुस्तकाच्या वितरणासाठी उभा आहे। जवळपास 1,000 प्रती कोल्हापुरातल्या लोकांनी ह्या 4 दिवसामध्ये ह्याच्या खरेदी केल्या
ह्याच्यासाठी पुस्तकासाठी लोकांचा चांगला उदंड असा प्रतिसाद आहे. सर्व काही ह्याच्या प्रदर्शनामध्ये आम्हाला माहिती पडलं की बाबा शाहू महाराज एवढी ग्रेट होते आणि त्यांनी जे सुरुवातीपासून जे आत्ता जे म्हणतो आपण ते की जातीवादाबद्दल वगैरे, पण त्यांनी त्यांच्या काळामध्ये ते घडवून आणल्यानंतर ते हे घडवून आणण्यासाठी त्यांनी स्वतः वेगवेगळे वसतिगृह त्यांनी स्थापन केले. मूलगांवकर ज्वेलर्स की जिला अकोला में लाखों के हेराफेरी के होने से मामले में पुलिस द्वारा किलेबंदी कर लाखों गृह जब्त किए गए। इन लाभुकों को कल तक उनका पैसा नहीं मिला है, इसलिए अब आर्थिक अपराध शाखा अच्छी तरह से इसकी जांच करेगी। नापडे सर असं मोनिका राऊत आहे, त्या सर्वांचं सहकार्य आम्हाला मिळत आहे. गोरगरीब जनतेचा पैसा मिळाला पाहिजे याच्यासाठी आम्ही सांगितलं की त्यांची प्रॉपर्टी सीज करून त्यांचा लिलाव करून ह्या ज्या ठेवीदारांचे ज्यांचे पैसे आहे त्यांना पैसे मिळाले पाहिजे, ही याच्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. त्याच्यामध्ये श्रीधर साहेब, नापडे साहेब, मोनिका राऊत हे आम्हाला सहकार्य करत आहे. सर्व आरोपी अद्यापपर्यंत जेलमध्ये सुरुवातीला पोलीस कोठडी आणि नंतर न्यायालयीन कोठडी होते. त्यामध्ये आपण मॅक्झिमम त्यांच्या जंगम मालमत्ता आणि स्थावर मालमत्ता शोधून बरीचशी हस्तगत केलेली आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास अद्यापही सुरू असून आपण जास्तीत जास्त मालमत्ता त्यामध्ये संरक्षित करून त्या पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. पैशांची गुंतवणूक केली होती, आमच्या रकमा ठेवल्या होत्या, त्या संदर्भात त्यांना आम्हाला त्याच्या ठेव चिठ्ठीच्या पावत्या बनवून दिल्या होत्या. परंतु त्यानं या 2 वर्षामध्ये आम्हाला सर्व पैसे देणे काम पडलं तर आमचं काही काम केलं नाही पैशाचं आणि पैसे देणं बंद केलं होतं. आणि 2 वर्षात त्यानं प्लॅनिंग करून काही प्रॉपर्ट्या विकल्या आणि त्यानं ते सर्वांना आम्हाला 17 जानेवारीची तारीख दिली होती, 16 जानेवारी, किंवा तुम्ही या दिवशी आम्ही तुमचे सगळ्याचे पैसे देऊ. त्या दिवशी आम्ही सर्व लोक दुकानावर गेलो असता त्यानं दुकानाला ताले होते, कुलूप होतं. मग त्यानंतर आम्ही त्याच्या घराची चौकशी केली तर ते घरालाही कुलप लावून ते फरार झालेले होते. त्यामुळे मग आम्हाला त्या लक्षात आलं की यानं आमची फसवणूक केली. आम्ही पोलीस स्टेशन सिटी कोतवाली येथे जाऊन आमच्या तक्रारी दिल्या आणि त्यांनी ते आमच्या तक्रारीचं प्रकरण हे इकडे आर्थिक गुन्हे शाखेला वर्ग केलं. त्यांनी ते चौकशा केल्या, काही प्रॉपर्ट्या सील केल्या, पण अजून काही सील करणार आहे ते करायचं राहिल्याचं. आम्ही सर्व म्हणजे मध्यमवर्गीय गरीबवर्गीय कुटुंबातील लोक आहोत. आमचे फार हलाखीच्या परिस्थित्या निर्माण झाल्या. आम्हाला त्यांना फार म्हणजे रस्त्यावर सोडून दिलं होतं. आज आम्ही साखळी उपोषण इथं कलेक्टर ऑफिसला सुरू केलं होतं. आमचा 9वा दिवस आहे आज. तर आमदार गोवर्धन शर्मा आम्हाला 2-3 वेळ भेटायला आले, आजही भेटायला आले होते. इथले आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक नाफडे साहेब आले होते. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की बा आम्ही तुमच्या चौकशा प्रामाणिकपणे करून तुम्हाला न्याय मिळवून देऊ. नागसेन वन में मिलिंद प्राइमरी विभाग द्वारा समर कैंप का आयोजन किया गया और ये समर कैंप सभी के लिए मुफ्त में रखा गया। इस समर कैंप में आयु वर्ग 3 से 15 वर्ष है और इसमें छात्रों ने जमकर भाग लिया है। समर कैंप में लिखना और पढ़ना, कौशल्य भाषण, कौशल्य चित्रकला, हस्तकला, संगीत, नृत्य ऐसे विभिन्न खेल के माध्यम से शैक्षणिक और व्यक्तिगत महत्व को विकसित करने के लिए मिलिंद प्राइमरी स्कूल की ओर से समर कैंप का आयोजन किया गया है। आणि माझे विद्यार्थी यांच्या वतीने हा समर कॅम्प आम्ही बोलवलेला आहे. या समर कॅम्पचा उद्देश असा आहे की कोरोना काळामध्ये बरेचसे विद्यार्थी अगदी मोबाईलला जखडून बसलेले होते. मोबाईल सोडायला तयार नाही आहेत ते मुलं. या मुलांचा मोबाईल घेऊन बसल्यामुळे मानसिक आजार जो आहे किंवा मानसिकता बदललेली होती. या मोबाईलपासून हे विद्यार्थी लहान मुलं दूर आले पाहिजे. 4-5 तास तरी मोबाईलपासून हे दूर गेले पाहिजे. त्या उद्देशाने आम्ही हा समर कॅम्प इथे आयोजित केलेला आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास व्हावा हा एक उद्देश त्यामागे आहे. लहान मुलं जी असतात तो कसं आपल्याकडे अगदी जसं चिखलाचा गोळा म्हणतो तशा पद्धतीने असतात. त्यांना जसा तुम्ही आकार द्याल तशी ती मूर्ती घडत असते. त्या उद्देशाने आम्ही हा समर कॅम्प घेतलेला आहे. वय वर्ष 3 वर्षापासून ते 15 वर्षापर्यंत आम्ही या ठिकाणी विद्यार्थ्यांना ॲडमिशन दिलेलं आहे. भरपूर मुलांचा प्रतिसाद आहे. पालकही अतिशय खुश आहेत. कधी न बोलणारे विद्यार्थी या समर कॅम्पच्या मध्ये जॉईन झाल्यानंतर अतिशय उत्साहाने घरात देखील इथे घडलेल्या घडामोडी ते सांगत आहेत.
अतिशय आनंदाने पालकांचा रिस्पॉन्स की आमची मुलं आता बोलायला लागलेली आहेत. इथे जे शिकवलं व्यायाम घेतले जाते, या ठिकाणी योगाचे योगा घेतला जातो आहे. ही माझी मैत्रीण आहे, शिशु विहारमध्ये ही मुख्याध्यापिका म्हणून नुकतीच निवृत्त झालेली आहे आणि हिच्या मदतीने आणि ही माझी विद्यार्थिनी आहे शारदा, हिच्या मदतीने आम्ही हा कॅम्प इथे अतिशय व्यवस्थित सुरळीत चालू आहे. विशेष म्हणजे अगदी वर्ष 2.5 वर्षापासून आमच्याकडे विद्यार्थी येत आहेत. आत्ता सध्या 13 ते 14 वर्षापर्यंतची मुलं आमच्याकडे आलेली आहेत. उद्यापासून आम्ही या मुलांचे वेगवेगळ्या वयोगटानुसार आम्ही त्यांची विभागणी करून त्यांच्या आवडीनुसार आम्ही या ठिकाणी त्यांचे खेळ घेणार आहोत. या समर कॅम्पचा उद्देश एवढा आहे की मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि त्यांचा पाया पक्का व्हावा. आम्ही बेसिक नॉलेज या ठिकाणी देणार आहोत. 2 वर्षापासून लिहिणं वाचन मुलांचं बंद झालेलं आहे, तो देखील आम्ही या ठिकाणी या 40 दिवसांमध्ये लिखाण वाचन घेणार आहोत. बेसिक पाया त्यांचा पक्का व्हावा, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा. बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या संस्थेमध्ये ही संस्था लयास गेलेली होती, परंतु माझी विद्यार्थ्यांनी या संस्थेला अगदी नवीन रूप दिलेलं आहे. शाळा तुमच्या समोर आहे, अतिशय नवीन रूप या शाळेला आलेलं आहे. त्यांचा उत्साह पाहून आमचा देखील उत्साह वाढलेला आहे आणि आम्हाला देखील या बाबासाहेबांच्या शाळेमध्ये काहीतरी असं नवीन करून दाखवावं. यावर्षी विविध उपक्रम आम्ही हाती घेतलेले आहेत. प्रशालेचे माजी विद्यार्थी, मॅनेजमेंट, शिक्षक, मुख्याध्यापक या सर्वांनी मिळून या शाळेमध्ये नवीन उपक्रमाच्या माध्यमातून मुलांमध्ये कोरोना पॅन्डेमिकमुळे जे काही नुकसान विद्यार्थ्यांचं शैक्षणिक झालेलं आहे ते भरून काढण्यासाठी मनोरंजन, खेळ आणि अभ्यास आणि अध्ययन आणि अध्यापन या माध्यमातून मुलांना प्रशिक्षण दिलं जात आहे. लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत, पहिली बालवर्ग ते 10वीपर्यंतच्या मुलांना या ठिकाणी वेगळे उपक्रम शिबिरं इथं आयोजित केली जात आहेत. त्यामध्ये बालवर्गाचं आयोजन ऑलरेडी सुरू झालेलं आहे. आता मोठ्या विद्यार्थ्यांसाठी इयत्ता 7वी, 8वी, 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक बेसिक कोर्स म्हणून, फाउंडेशन कोर्स म्हणून आम्ही तो हाती घेतलेला आहे. कोरोना पॅन्डेमिकमध्ये मुलांचं जे महत्त्वाच्या विषयाचं गणित, इंग्रजी आणि विज्ञानसारख्या विषयामध्ये जी मुलं मागे राहिलेली आहेत त्या विद्यार्थ्यांना अगदी जून महिन्यापर्यंत, 10 जूनपर्यंत आम्ही हे क्लासेसचं आयोजन केलेलं आहे आणि त्यामध्ये त्या विषयातील तज्ज्ञ मार्गदर्शक आणून त्यांना आम्ही इथं मार्गदर्शन देणार आहोत. उद्देश असा आहे की कोरोना पॅन्डेमिकमुळे जे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झालेलं आहे ते भरून निघावं आणि त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण व्हावा की जेणेकरून पुढील येणाऱ्या परीक्षांना ते अतिशय आत्मविश्वासाने सामोरे जातील. आणि म्हणून या विद्यार्थ्यांच्या विकासासाठी, सर्वांगीण विकासासाठी आमची मिलिंद मल्टीपर्पज हायस्कूल ही शाळा सतत कार्यरत राहणार आहे. इंग्रजी आणि मराठी माध्यम या दोन्ही विद्यार्थ्यांसाठी हा फाउंडेशन कोर्स इथं चालू राहणार आहे. आपलं नाव? टिळक धन्यकुमार एमाजी, मिलिंद मल्टीपर्पज हाईस्कूल के प्राचार्य। कोल्हापुर में शाहू शताब्दी महोत्सव शुरू हुआ है और स्मृति दिन के अवसर पर शाहू मिल में भव्य शाहू महाराज की पुरानी तस्वीर का चित्र प्रदर्शन आयोजन किया गया। इस प्रदर्शन को देखने के लिए जिले की शाहू प्रेमी और लोग बड़ी तादाद में आए। पहिल्या ऐतिहासिक माणगाव परिषद शताब्दी महोत्सव समितीच्या वतीने 28 एप्रिल 2022 रोजी माणगाव या ठिकाणी सन्मानभूमी माणगाव या ठिकाणी भव्य अशा पद्धतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या समारोप कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रकाश तथा ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, त्याच पद्धतीनं शाहू महाराजांचे नातू छत्रपती शाहू महाराज आणि आप्पासाहेब पाटलांचे पंतू विक्रमसिंह पाटील हेही हजर राहणार आहे। त्याची पूर्वतयारी म्हणून भव्य असा मंडप उभारण्यात आलेला, या मंडपामध्ये 10,000 लोक बसतील अशा पद्धतीची व्यवस्था त्या दिवशी करण्यात येणार आहे। मंडपाकडे कॅमेरा फिरवा। आज के लिए बस इतना ही। आप देखते रहिए जय भीम इंडिया न्यूज़।